आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जमिनीची पूर्व मशागत, गादी वाफे तयार करणे, बीज प्रक्रिया, SRT साच्याने होल पाडणे आणि बियाण्याची टोकणी करणे। शेतकरी बांधवांनो, SRTचे फायदे पाहूया। भाजवणी, नांगरणी, चिखलणी, लावणी करायची गरज नाही, त्यामुळे खर्च कमी, त्रास कमी, वेळ वाचतो व मेहनत कमी। जमिनीची धूप थांबून जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढतो, उत्पादनामध्ये वाढ होते आणि भात पिका कापणीनंतर आपल्याला रब्बी व उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिके घेता येतात। तसेच रोग व किडींचा त्रास कमी होतो। नांगरटी करून आपल्याला गादी वाफे तयार करायचे असतात, पण जर त्यावेळी शक्य नाही झालं तर मे जूनमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर आपण जमिनीची आडवी व उभी नांगरटी करून घेऊन जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे। जमिनीची चांगल्या पद्धतीने योग्य मशागत करून आपल्याला गादी वाफे तयार करायचे आहे। कारण का गादी वाफ्यावर आपल्याला भात बियाची SRT साच्याने होल पाडून टोकणी करायची आहे। तर आता हे गादी वाफे कसे तयार करायचे ते पाहूया। सर्वप्रथम 2 लाईनी आखून घ्या 136 सेंटीमीटरवर। त्यानंतर दोन्ही साईडला माती ओढून गादी वाफ्याची माथा रुंदी हे 100 सेंटीमीटर ठेवा। त्यानंतर गादी वाफे सपाट करून घ्या आणि ढेकळं वगैरे असतील तर ते फोडून घेऊन गादी वाफे एक लेवलमध्ये करून घ्यायचे आहे। पाहत आहात तुम्ही, हे अशा पद्धतीनं आपले गादी वाफे आहेत, त्याची माथा रुंदी 100 सेंटीमीटर आपण ठेवलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला या गादी वाफ्यावर SRT साच्याने होल पाडून त्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही SRT साच्या, त्याची लांबी 100 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 75 सेंटीमीटर आहे। शेतकऱ्यासाठी जे हे तंत्र आणलेलं आहे असे माननीय श्री चंद्रशेखर भडसावळे सरांनी ही SRT पद्धत शेतकऱ्यासाठी आणलेली आहे। आपण पारंपरिक जे भात शेती करत आहोत त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे SRT आहे। आपल्याला गादी वाफे तयार झाल्यानंतर जर घरचे बियाणे असेल तर त्याला 3% मिठाच्या द्रावणाची आणि त्यानंतर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी लागेल। शेतकरी बांधवांनो, या पद्धतीमध्ये एकरी 7 ते 8 किलो बियाणे लागतात। आता तुम्ही पहा की हे पहा, हा आपला SRT साचा आहे आणि तो SRT साच्या गादी वाफ्यावर होल पाडण्यासाठी 2 माणसं लागतात। या अशा पद्धतीनं आपण 100 सेंटीमीटर माथा असलेला गादी वाफा त्यावर SRT साच्याने असे होल पाडायचे आणि प्रत्येक होलमध्ये 3 ते 4 भात बियाणं टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित बुजवून घ्यायचं आहे। तुम्ही पहा व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं गादी वाफ्यावर होल पाडताना तुम्हाला दिसत असेल।